नमस्कार मित्रांनो, गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अवकाळी नुकसान झालेल्या 1,48,368 हेक्टरवरील बाधित क्षेत्रातील मंजूर झालेला 206 कोटी रुपयाचा निधी जिल्ह्याला मिळालेला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मदतीची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली असून याचा जिल्ह्यातील 2,64,194 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. गतवर्षाच्या शेवटी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील काढणीला आलेल्या खरीपासह रब्बी हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी उगवलेली कोवळी पिके पाण्याखाली जाऊन जागीच सडल्याने त्याचा शेतकऱ्याला मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासह लोकप्रतिनिधी पंचनामे करून मदतीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील पंचनामे करण्यात आलेले होते. त्यात 2,64,194 शेतकऱ्यांचे 1,48,368.41 हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला होता. यासाठी 20 जानेवारी रोजी 206 कोटी रुपयाचा निधी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने 1 जानेवारी 2024च्या नवीन निर्णयानुसार सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार राज्यभरासाठी 2,109 कोटी 12,02,000 रुपयाचा निधी 31 जानेवारी 2024 रोजी मंजूर करण्यात आलेला होता. त्यात छत्रपती शिवाजीनगर जिल्ह्यासाठी 206 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर गंगापूर तालुक्यास सर्वाधिक निधी जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे, 204 कोटी. तर जिल्ह्यासाठी मंजूर 206 कोटी रुपयांपैकी सर्वाधिक 74,88,400 रुपयाचा निधी गंगापूर तालुक्याच्या वाट्याला आलेला असून याचा तालुक्यातील 76,437 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तर कन्नड तालुक्यातील 12,064 शेतकऱ्यांना 63 कोटी 76,46,400 रुपये मिळणार आहेत. जिल्ह्यात कन्नडच्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर 4 प्रक्रियेनंतर अनुदान बळीराजाच्या खात्यात मिळणार आहे. ते बघू मित्रांनो. निधी मंजुराच्या आदेशानंतर अनुदान प्राप्त शेतकऱ्याच्या याचा प्रत्येक तालुका प्रशासनाकडून अपलोड केला जाईल. त्यानंतर शेतकऱ्यास एक विशिष्ट क्रमांक मिळतो. तेव्हा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी लागते. त्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या आत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा होते. तर तालुकानिहाय मंजूर निधी झालेली आहे. त्यामध्ये तालुक्याचे नावं सांगतो मित्रांनो आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो, ती तुम्ही जाऊन बघा. बाधित शेतकऱ्याची संख्या, बाधित क्षेत्रफळ आणि मंजूर निधी, तुम्हाला याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त गावाची नावे सांगतो. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, गंगापूर, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, सोयगाव असे गावे आहेत. गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानपोटी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 1,67,561 शेतकऱ्यांना राज्य शासनाने 709 कोटी 92 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.